हॅलो, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त सगळ्यांना. आणि आज ना मी लय खुश आहे, कारण मी ऑलरेडी आत्ती तर झालते, पण माझ्या दुसऱ्या भावाला पण मुलगा झाला आहे. सो आय एम सो एक्सायटेड. आणि आत्ता मी जाते त्याला भेटायला, कारण आम्हासनी जायचं होतं नीरा म्हणजेच ते जेजुरीच्या तिकडे आहे, कारण ती जेजुरीची आहे आणि आमचं बाळ पण तिकडेच आहे. तर आम्हाला खूप लेट झालं होतं, कारण माझं आवरायला लय लेट झालं. सो सगळी बोंबल नाहीत माझ्या नावाने, पण मुरडा नाही खाल्ला तर काय खाल्ला. सो मी गेले आणि फायनली आम्ही निघालो आमच्या किडच्या बाबूला बघायला. आणि हा बाबूंचा पप्पा, ह्याला बघून असं वाटतच नाही की तो पप्पा झाला आहे काय. हा माझा भाऊ आहे आणि सगळीच आम्ही फॅमिली निघालो होतो, छोटी छोटी सगळी त्याची भावंड, ते भाऊ बोलतात ते, सगळी मिळून आम्ही निघालो होतो. खूप एक्साइटमेंट असतं. ही मोठी आत्ती सर्वात, सगळ्या आत्या मिळून जातो आहे. आणि हा माझा भाऊ, ह्याला बघून कुणाला वाटतंय की हा बाप झाला आहे म्हणून, पप्पा झाला आहे असं. पण बोलतात ना, कुठल्या तर शुभ कामाला जायचं असलं की काय ना काहीतरी प्रॉब्लेम होतोच ना. आमची गाडी झाली बंद, म्हणजेच गाडी नाही, ड्रायव्हरचा इश्यू झाला. सो आता आम्ही वाट बघतोय कधी सगळं नीट होईल. सो फायनली स्वामींनी आमचं ऐकलं आणि आम्ही निघालो आमच्या प्रवासाला. खूप लेट झालं होतं, पण ती एक्साइटमेंट असतेच बाळाला भेटायची, त्यामुळे ते सर्व विसरून सुरुवात. फायनली आम्ही पोचलो हॉस्पिटलमध्ये आणि आता फक्त बाबूला बघायचं आहे. एवढं सगळं मोठं हॉस्पिटल आहे. आता आम्हाला आतमध्ये सोडत नाही आहे, कारण हॉस्पिटल आहे, कसं सोडतील सगळ्यांना. तर आम्ही इथं वेट करतो आहे बाहेर बसून. बघू आता कधी भेटतं जायला आतमध्ये. आणि हे आमचं क्यूटचं बाळ बेबी एवढा आगाव आहे. सगळे ओरडत होते, सगळे हाक मारत होते, पण उठलं नाही. पण पप्पांचा आवाज ऐकून उठून बसलाय. बरोबर आपल्या पप्पांना ओळखलंय. आणि हा बाळ पण क्यूट वाटतंयच, पण पप्पा पण ठीक आहे. सो फायनली आम्ही सगळी भेटलो त्याला. किती खुशीचा मोमेंट होता हा. आणि भावासाठी तर खूपच स्पेशल असेलच. आता तर पप्पा झालेत. मस्त असं त्याने बाळासोबत एन्जॉय केलं. त्याची स्माईल बघितली ना, किती मस्त आहे. खुश झाला बिचारा, खूप सारा बोलला बाळासोबत. भली बाळाला काही समजत नाही, तरीही ती मोमेंट्स वेगळी असते. सो त्यानंतर आम्ही परत निघालो घरी. खूप रात्र झाली होती आणि आता रात्रीचा प्रवास, दिवसभर प्रवास, रात्री पण प्रवास, पण असो मस्त मजा आली. पण रात्रीचा प्रवास करायला खूप मजा येते. सोबतच खूप थंडी होती आणि इथं आमची गाडी थांबली होती क्रॉसिंगला, म्हणजेच येणार होती ट्रेन. त्यासाठी आम्ही ट्रेन कधी यायची आणि कधी जायची वाट बघत होतो. माहीत नाही आता कधी येईल. खूप टाईम झाला होता, सिग्नलला थांबलो होतो, तर वाट बघण्याशिवाय आपल्याकडे ऑप्शन नव्हता. तर आमचं इथे वाट बघणं चालू आहे. माहीत नाही, कारण जेवढी ट्रेन गेल्याच्या नंतर खूप ट्रॅफिक लागणार होतं. सिग्नलला खूप गाड्या थांबल्या होत्या आणि माहीत नाही ट्रेन कधी येते. त्यानंतर आम्हाला माहिती होतं अजून इथे खूप टाईम वेस्ट होणार आहे, पण आम्ही काहीच करू शकत नव्हतो वाट बघितल्याशिवाय. हो गॉड, हिला पण आत्ताच यायचं होतं. हो, सो फायनली ट्रेन आलेली आहे. रात्रीचा प्रवास, त्यात असा ट्रेनचा, ही एक ट्रेन गेली एकदाशी. आणि फायनली आम्ही पोचलो आहे घरी. आणि मला बनवायची होती कोबीची भाजी. सो तो कोबी जाऊ दे, पण आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्लीज सपोर्ट करा. बाय, टेक केअर. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, टेक केअर.